चॅनेल आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सारथी मारुती आणि बार्टी यांची जी सीट आहे त्यासाठी माझं मागल्या वेळी सिलेक्शन झाले. मी सध्या स्ट्राईक पण घेतो आहे आणि मी कसा अभ्यास केलेला मी कोणकोणते रिसर्च वापरलेलं ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी की ही जी सीट आहे जी सारथी मारुती बार्टी यांची जी होणार आहे ती मला वाटते अंदाजे डेट हिची सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये होईल. आता सप्टेंबरमध्ये MPSC आहे त्यामुळं हिची मागं पुढे डेट होऊ शकते. त्यामुळे ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल. ठीक आहे. पण त्यासाठी अभ्यास कसा करायचा हे सांगतो. तर त्याआधी मी सांगतो की माझा मागच्या वर्षी स्कोर 94% आहे. ठीक आहे. आणि मी मागच्या वर्षी अभ्यास केलेला. ठीक आहे. चॅनेलवरच तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील बघायला आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी पण व्हिडिओला लिंक देईन. ते म्हणजे 2023ला पण मी दिली ती आणि 2024ला पण दिली ती. 2024ला मी सिलेक्ट झालो आणि 2023ला पण दिलेली, पण त्यावेळी मला स्कोर कमी होता. ठीक आहे. दोन्ही व्हिडिओ चॅनलवर आहेत. ते 23चा पण व्हिडिओ आहे, त्या 23च्या वर्षातच जाऊन बघा आणि 24चा पण मागल्या वर्षीच ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येच व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि मी लिंक आणि देईनच. ठीक आहे. त्यामुळे हे 94% मला आहेत आणि हे मी कसं केलं हे पण सांगतो तुम्हाला. त्याचा पॅटर्न आधी बघूया काय आपण. आधी पेपर पॅटर्नच बघूया क्वेश्चन कसं असेल ते. तर हा महाज्योतीचा क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. जसं की हा क्वेश्चन आहे बघा, हू वॉज द लीडर ऑफ द ऑल इंडिया मुस्लिम लीग. ठीक आहे. यात हे ऑप्शन आहेत जवाहरलाल नेहरू, अलाम इक्बाल, मोहम्मद अली जिन्ना आणि लियाकत अली खान. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे मोहम्मद अली जिन्ना. तर असे हे 1 लायनर क्वेश्चन असतात. तसं बघायला गेलं तर तुमचं रीडिंग जर असेल तर ही इझी क्वेश्चन असतात, पण सगळं तुमचं हॉलिस्टिकली रीडिंग पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली UPSCचं कसं थोडा ॲनालिटिकल प्रश्न असतात. एका क्वेश्चनमध्ये 2-3 स्टेटमेंट असतात, पण ह्याचं कसं काय नसते 1 लायनर क्वेश्चन असतात आणि त्यामुळेच कट ऑफ पण जास्त जातो आहे. आणि त्याला काही दुसरी पण कारणं आहेत, ते मी दुसऱ्या व्हिडिओत बोललो आहेच, पण ह्या व्हिडिओत आपण अभ्यासाबद्दल बोलू. तर हा पण प्रश्न बघा, विच मुवमेंट वॉज लॉन्चड बाय DR आंबेडकर टू डॉक्टर बी आर आंबेडकर टू प्रमोट द राईट्स ऑफ दलित्स इन इंडिया. तर हे आपल्याला माहिती आहे की दलित मुवमेंट आहे हे. ठीक आहे. तर हे असं आहे. आणि तुम्ही इलिमिनेशन जरी वापरलं तरी चालते, जसं की नॉन कॉपरेशन तर नाही, सिव्हिल डिसओबिडियन्स नाही, होम रूल नाही असं. ठीक आहे. त्यानंतर विच ब्रिटिश व्हाईसरॉय इज नोन फॉर पार्टिशन ऑफ बेंगाल 1905. तर याचा आन्सर आहे लॉर्ड कर्झन. ठीक आहे. तर असे सिम्पल 1 लायनर क्वेश्चन आहे. साल्ट मार्च वेअर स्टार्टेड. तर याचा आन्सर आहे अहमदाबाद. जालियनवाला बाग मॅसेकर का म्हणजे तरी 1919. असं इझी क्वेश्चन आहेत, काय विषय नाही, फक्त तुमचं रीडिंग पाहिजे. विदाऊट तुम्ही अभ्यासाचं गेला तरी पण काय होणार नाही. विच इज द लार्जेस्ट ओशन इन द वर्ल्ड. ठीक आहे. तर याचा आन्सर काय पॅसिफिक ओशन. ह्याची निमॉनिक आहे ओशनची पैसा. पहिल्यांदा आहे पॅसिफिक, नंतर आहे अटलांटिक, नंतर आहे वर्ण, मग इंडियन आहे अटलांटिक, इंडियन, पैसा, नंतर यसमध्ये कोणता आहे यस वर्ण जे आहे तो, त्यानंतर ए वर्ण आहे तो, म्हणजे पैसा ही निमॉनिक आहे. ठीक आहे. तर अशा गोष्टी व्हायच्या, त्यावरनं आपल्याला पहिला तर लक्षात राहिला असं आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग नॉट ब्रिक्स मेंबर. तर हे ऑप्शन आहेत आणि ह्यातलं आपल्याला माहीत आहे की जपान याचं नाही आहे. तर हे असे क्वेश्चन आहेत आणि तुम्ही जरा हे क्वेश्चन पण बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. कसे क्वेश्चनची लेवल आहे काय, तर तुम्हाला कळेल प्रिपेअर काय करायला आहे. नुसतंच तुम्ही असं प्रिपेअर म्हणजे काय पण किंवा UPSC सारखं प्रिपेअर करून चालणार नाही. मी 20-24 काय केलं तर UPSCचं PYQ करावं होतं, UPSC CSEचं PYQ. पण मला त्याचा थोडाच फायदा झाला. 1-2च क्वेश्चन आले असतील त्यातले, पण बाकीचं काही म्हणजे कामाचं झालंच नव्हतं असं आहे. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे थोडा पुढे काय काय रिसोर्स वापरायचे ते. विच सिटी बिकेम मेजर ग्लोबल फायनान्शियल सेंटर. तर हे करंट अफेअरचं पण काय काय क्वेश्चन असतात, पण हे जरा अवघड असतात, त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही राहूच नका. बाकीचं जे स्टॅटिक आहे ते स्टॅटिकवरच ध्यान द्या. म्हणजे आपण आता तेच बघूया. हे असं क्वेश्चन आहेत बघा. विच सोशल इंडिकेटर इज टू मेजर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. विच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी बॉरोड फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन ऑफ विच कंट्री, आयर्लंड. ठीक आहे. विच आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज प्रोटेक्शन टू कल्चरल अँड एज्युकेशनल राईट ऑफ मायनॉरिटीज. ठीक आहे. हे आहे. त्यानंतर व्हॉट इज द लेंथ ऑफ द टर्म ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट ऑफ लोकसभा. आता हे साधं सोपं आन्सर आहे, माहिती आहे ना, 5 वर्ष आहे. व्हॉट इज द मिनिमम वोटिंग एज इन पार्टिसिपेटिंग जनरल इलेक्शन. तर हे 18 आहे. तर हे असं ठीक आहे. तर हे तुम्ही ते क्वेश्चन असं बघू शकताय, असं क्वेश्चन आहे. आणि लेवल तरी मागल्या वर्षी तर अशीच होती
म्हणजे 20-24ला लेवल अशीच होती, 20-23ला पण लेवल अशीच होती. आणि मला वाटते जर सेमच झालं तर 20-25ला पण अशीच होईल. ठीक आहे. आणि आपल्याकडं जी माहिती आहे त्यानुसार तर आपण ह्याच लेवलवर प्रिपेअर केलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण ॲक्च्युअल रिसोर्स बघूया. रिसोर्स जे मी सांगितलं तुम्हाला PYQ जो चॅनेलवर आपल्या मी टाकल्यात व्हिडिओ ते तुम्ही बघा. ठीक आहे. मागल्या वर्षीचा पण एक स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आहे बघा, माझ्या आन्सर की म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर दिसेलच. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ लिंक तुम्हाला मी पाठवून. नंतर अजून एक म्हणजे की जे CGLचं TCS पॅटर्न आहे ना, म्हणजे 20-24चं क्वेश्चन, 20-23चं क्वेश्चन आणि 20-22चं क्वेश्चन CGL म्हणजे SSC CGL हे तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईलच. ठीक आहे. किंवा पाहिजे असेल तर मी टाकेन तुम्हाला ग्रुपवर. पण हे तिकडलं थोडं क्वेश्चन आहे ते 20-24चं, 20-23चं, 20-22चं तर ह्या लेवलचं क्वेश्चन आहेत. आणि ह्या लेवलचं पण हे एवढंच सब्जेक्ट बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि जॉग्राफी आणि पॉलिटी. नंतर जे बाकी सब्जेक्ट येतात जसं की करंट अफेअर, तर करंट अफेअर तर कुठलं क्वेश्चन येतात ते मला पण माहीत नाही, मला पण सॉल्व नाही झालं. लेटेस्टच येते पण जरा करंट अफेअर कसं थोडं जास्त अवघड असते किंवा आपण म्हणजे शुअर नसतो त्याबद्दल. त्यामुळे तुम्ही ह्या विषयावर ध्यान द्या जरा थोडं. काय म्हणजे आधी हे विषय करा व्यवस्थित परफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला झालं. त्यानंतर अजून काय अजून पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे मागल्या वर्षी तरी नव्हतं, 20-24ला पण नव्हतं, 20-23ला पण नव्हतं. अजून यांचा पॅटर्न आलेला नाही, काय कशी पद्धती असणार आहे किंवा कशाला किती मार्क असणार आहे ते लवकरच येईल. त्यावेळी पण मी सांगेनच व्हिडिओ आल्यावर तो त्यामुळे त्यावेळी पण नव्हतं निगेटिव्ह आणि इथं पण नव्हतं. आणि मला वाटतं 25ला पण नसेल. तर सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. अटेम्प्ट 100% आणि कट ऑफ पण याचा खूप जातो आहे. त्यानंतर CSAT पण तुम्हाला क्वालिफाय व्हायचं. CSAT जर तुम्ही नाही क्वालिफाय झाला तर तुम्ही म्हणजे फेलच आहे. त्यामुळे CSAT पण पास व्हायचं आहे. आय होप तुम्हाला मी आता यात सांगितले तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, जॉग्राफी, पॉलिटी, CGLचं जे PYQ आहेत ते करायचं आहेत. अजून दुसरं म्हणजे तुम्हाला अजून जर करायचं असेलच तर SSC परमार नावाचं चॅनल आहे बघा. तर ह्या सब्जेक्टसाठी पण तुम्ही म्हणजे ह्या 4 सब्जेक्टसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, जॉग्राफी, पॉलिटी ह्याचा 1 शॉट आहे ह्या चॅनलवरती ह्यांचा. तो 1 शॉटसुद्धा तुम्ही बघू शकताय. म्हणजे व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी तरी कवर होते. आणि मी मागल्या वर्षी CGLला प्रिपेअर करत होतो, त्यामुळे हे माझं ऑलरेडी प्रिपेअर झालं होतं आणि मला त्याचाच थोडा तो फायदा झाला CGLचा. त्यामुळे असं आहे. आय होप तुम्हाला यातनं बरीच माहिती म्हणजे तुम्ही जे हॉनेस्ट आहे तेच सांगितले आणि मी कसं केलं तेच सांगितलं तुम्हाला. त्यामुळे जर असं मला वाटतं तुम्ही जर केलं तर तुम्ही पण पास व्हाल आणि तुम्हाला पण ती स्कॉलरशिप आहे ती मिळेल. ठीक आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि अजून काही शक्यता किंवा शंका असेल तर खाली कमेंट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.